आता पदनियुक्ती सोहळा आहे, आंदोलन हे रोजच आहे निर्भय महाराष्ट्र पार्टीला. पण आज दोन युवक आमच्यामध्ये आले आहेत. एक आहे प्राध्यापक आणि दुसरा आहे काय नाव? रितेश मोहिते. रितेश मोहिते. काय करतो? इंजिनिअरिंग? नाही आयटी कंपनीत आहे. आयटी कंपनीत कामाला आहे. आणि प्राध्यापक काय नाव तुमचं? तापकीर. फर्स्ट नेम काय? हा, हे दोघं जण आज पक्षात आलेले आहेत आणि बाकीच्या पदनियुक्त्या आपण करतो आहोत. उमेश पाटील आलेले आहेत, राठोड साहेब आलेले आहेत. तर त्यांना पदनियुक्त्या द्यायच्या आहेत आपल्याला. ची नावं घेईल त्यांनी माझ्याजवळ यायच्या. आज तापकीर सर थोडं मागे. प्राध्यापक तापकीर कुठे? आवाज नाही ना. माझा आवाज पण आहे. अजय या माझ्या पुढे या पुढे. हा, तू पण आहेस ना? गौतमचं नाव लिहिलं. कोण राहिलं? आज पुणे आरटीओ मध्ये HSRP या नंबर प्लेटच्या निषेधार्थ ती रद्द करा म्हणून येणं झालं. त्याचप्रमाणे नाशिकला जसं सामान्य जनतेला थेट येऊन आरटीओत कामं करता येतात तसे पुणेकरांना पण करता यावे म्हणून माझं इथे येणं झालं. आज या आरटीओ कार्यालयात आम्ही ज्या घोषणा दिल्या त्या घोषणांनी नागरिक आज खूप उत्साही झालेले दिसले, काही खूप घाबरलेले, काही खूप भेदरलेले दिसले. तर मला खरंच 1947 सालच्या स्वातंत्र्याचा आणि 1950 सालच्या आपल्या संविधान प्रदान केल्याच्या घटनेचा कोणताही परिणाम इथल्या फिरणाऱ्या लोकांवर दिसत नव्हता. तो आजच्या घोषणांनी पुन्हा तो ताजा करून दिला. आम्ही बघूयात लोकांना किती मालकी थाटात जगण्याची ऊर्जा मिळते इथे. आपण तसं तर करू शकणार आहोतच, पण त्याला वेळ लागणार आहे. इथे 4 माणसांची गरज आहे या पुणे आरटीओ कार्यालयामध्ये, जिथं आमचा एकच योगेश कायस्थ नाशिक कार्यालय सांभाळतो तसं इथं सांभाळणारी माणसं जन्माला येणं गरजेचं आहे. त्याचं जे काही बॅकग्राऊंड तयार करायला पाहिजे ते आपण तयार केलेलं आहे. आता इथं जर आपला कोणी माणूस काम करेल ना, तर इथं जर एजंटांची संघटना असेल तर ती संघटना त्याला विचारणार नाही. कारण कुठल्याही संघटनेत जायचं तर त्यांचं 10,000 रुपये रेट आहे. जर एजंट म्हणून काम करायचं असेल तर आमच्या इथे 10,000 रुपये रेट आहे. इथं आमचा माणूस थेट येतो, थेट काम करतो जनतेचं. कोणी विचारत नाही आम्हाला, उलट ते घाबरतात. तर आपण तसा प्रयत्न इथे करायचा आहे. तशा धाटणीचा माणूस आम्हाला हवा आहे. आता तोपर्यंत तत्र आज ज्यांच्या पदनियुक्त्या